जे शिक्षण मंत्री माननीय दादा भुसेंना जमले तेच धर्मेंद्र प्रधानला का जमले नाही? युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे एका मुलाखतीत स्पष्ट म्हणाले होते की मी माझ्या शिवसेनेच्या मंत्रींना सांगितलंय की मोर्चा आंदोलन कोणतेही असो लाठीचार्ज करू नका. संबंधित मंत्र्यांनी आंदोलकांशी समोरासमोर चर्चा करून मार्ग काढा. पेपरफुटी काँग्रेसच्या काळातही झाली आणि आजही होत आहे, ते काही नवीन नाही. महाराष्ट्रात टीईटी पेपरफुटीनंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात आंदोलनं झाली, मात्र त्यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधला, त्यांच्या मागण्या ऐकल्या, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं आणि विश्वास निर्माण करून आंदोलन शांततेत संपवलं. तरुण आंदोलकांच्या भावना समजून घेतल्यामुळे आंदोलकांनी थेट शिक्षण मंत्रींचं कौतुक केलं. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा मंत्री म्हणून कौतुक वाटलं. लबाड, लांडगा आणि दलालांनो, मग एक सांगा, तुमच्या पक्षाचा तो केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आंदोलक तरुणांशी एकदाही समोरासमोर चर्चा करण्याचा प्रयत्न का केला नाही? आपल्या अहंकाराने, सत्तेच्या गुरमीने संवाद टाळून आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं. संवादातून तरुणांच्या भावना समजून घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. लोकशाहीत लाठीपेक्षा संवाद प्रभावी असतो. आंदोलन हाताळण्यात सरकारकडून गंभीर चूक झाली हे मान्य करा. आता सत्तेची बाजू झाकण्यापेक्षा या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं द्या. मालेगाव कट्टा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.